हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण AC आणि DC मधला डिफरन्स बघणार आहे। सो जर तुम्ही इलेक्ट्रिकलचे इंटरव्ह्यूज देणार असाल किंवा कोणते एग्जाम्स देणार असाल तर हे क्वेश्चन्स तुमच्यासाठी नक्कीच यूजफुल असणार आहेत। सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। ओके, सो चला तर मग आता आपण AC आणि DCचा डिफरन्स बघूया। ओके, तर सगळ्यात आधी AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट आणि DC म्हणजे डायरेक्ट करंट, हे तुम्ही समजून घ्या। ओके, तर AC मध्ये इलेक्ट्रॉन्स फ्लो इन टू डायरेक्शन्स, म्हणजे AC मध्ये इलेक्ट्रॉन्स हे दोन डायरेक्शन्समध्ये फ्लो होत असतात। एक म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शन आणि दुसरा म्हणजे बॅकवर्ड डायरेक्शन। ओके, त्यामुळे करंट फ्लो हा पण दोन डायरेक्शन्समध्ये असणार आहे, पहिला फॉरवर्ड डायरेक्शन आणि मग बॅकवर्ड डायरेक्शन। ओके, त्यानंतर DC मध्ये इलेक्ट्रॉन्स फ्लो इन ओनली वन डायरेक्शन, म्हणजे DC मध्ये इलेक्ट्रॉन्स हे फक्त एका डायरेक्शनमध्ये फ्लो होणार आहेत, म्हणजेच फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये। त्यामुळे करंट फ्लो हा पण फक्त एकाच डायरेक्शनमध्ये असणार आहे, फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये। ओके, त्यानंतर AC मध्ये करंट फ्लो इज इन द फॉर्म ऑफ वेवफॉर्म। AC मध्ये करंट फ्लो हे फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये पण असणार आहे आणि बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये पण असणार आहे। त्याच्यामुळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं मिळून ते वेवफॉर्मच्या फॉर्ममध्ये करंट फ्लो असणार आहे। आणि हे वेवफॉर्म ट्रायंग्युलर असू शकतं, सायनोसॉइडल असू शकतं, ट्रॅपेझॉइडल असू शकतं AC मध्ये। ओके, त्यानंतर DC मध्ये करंट फ्लो इज इन द फॉर्म ऑफ स्ट्रेट लाईन, जे DC मध्ये करंट फ्लो हा फक्त फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये असणार आहे, त्याच्यामुळे तो स्ट्रेट लाईन असणार आहे। ओके, त्यानंतर AC मध्ये फ्रिक्वेन्सी इज 50 हर्ट्स। ओके, AC साठी फ्रिक्वेन्सी ही 50 हर्ट्स असते आणि इन DC फ्रिक्वेन्सी 0 हर्ट्स। DC साठी फ्रिक्वेन्सी ही 0 हर्ट्स असते। ओके, त्यानंतर AC साठी पॉवर फॅक्टर लाईज बिटवीन 0 अँड 1। AC साठी पॉवर फॅक्टर किंवा PF ही नेहमी 0 अँड 1च्या मध्ये असते आणि DC साठी पॉवर फॅक्टर इज ऑलवेज 1। DC साठी पॉवर फॅक्टर किंवा PF ही नेहमी 1। यानंतर AC हॅज लेस कॉस्ट, म्हणजे AC ची कॉस्ट ही लेस असते, लेस कॉस्टली असते ते, आणि DC हॅज मोर कॉस्ट, म्हणजे DC ची कॉस्ट मोर असते, मोर कॉस्टली असते ते। ओके, यानंतर AC मध्ये लेस एनर्जी लॉसेस असतात, म्हणजे ट्रान्समिशनच्या वेळेला जे काही लॉसेस होतात ते कमी असतात, आणि DC मध्ये मोर एनर्जी लॉसेस असतात, म्हणजे ट्रान्समिशनच्या वेळी जे लॉसेस होतात ते जास्त असतात। ओके, त्यानंतर AC मध्ये मोर एफिशियन्सी असते, कारण यात लेस एनर्जी लॉसेस असतात, आणि DC मध्ये लेस एफिशियन्सी असते कारण याच्यात मोर एनर्जी लॉसेस असतात। ओके, त्यानंतर AC हे आपण लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशन लाईनसाठी वापरतो आणि DC हे आपण लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशन लाईनसाठी वापरू शकत नाही। ओके, त्यानंतर ACचे एक्झाम्पल्स कुठे कुठे आपण यूज करतो बघा, फ्रीजेस, वॉशिंग मशीन्स, लाईटनिंग अँड फॅन्स। ओके, नंतर DCचे एक्झाम्पल्स बघा आपण कुठे कुठे यूज करतो, बॅटरीज, सोलार, photovoltaic or PV cells and electronic devices like phones, watches. Okay, subscribe my channel for more videos. Thank you.